सर्वसामान्य माणसाचे समाधान करण्याची कला काही जणांनाच अवगत असते. त्यात तुकाराम कुमटेकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. एक प्रकारे वनविभागातील ते चालता बोलता विद्यापीठच म्हणावे लागेल. सर्व विभागात त्यांची उणीव नेहमीच भासत राहील असे मत निवृत्ती सहाय्यक वनरक्षक इस्माईल जळगावकर यांनी मांडले. तसेच कुमटेकर यांच्या कामाची प्रशंसा केली. कुमटेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सावंतवाडीत पार पडला. यावेळी सहाय्यक वनरक्षक वर्षा राणी खारमाटे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, मदन क्षीरसागर यांच्यासह वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्याप्रमाणे माता जिजाऊंनी जन्म देऊन शिवरायांना स्वराज्यासाठी निर्माण केलं, त्याप्रमाणे कुमठेकर रावसाहेबांच्या मातोश्रींचे मला आभार मानायला वाटतील आज की त्यांनी त्यांच्या सुपुत्राला आमच्या डिपार्टमेंटमध्ये भरती करायला संधी दिली आणि आम्हाला कुमठेकर रावसाहेबांच्या सहवासात काम करण्याची त्यांनी आम्हाला संधी दिली. त्याप्रमाणे जिजाऊमुळं शिवराय घडले, त्याप्रमाणे आज कुमठेकर रावसाहेबांच्या मातोश्री आहेत की ज्यांच्यामुळे आज कुमठेकर रावसाहेबांचा आपल्या सर्वांना सहवास लाभला, आपल्या डिपार्टमेंटला त्यांची सेवा लाभली आणि त्यांच्या सेवेचा लाभ आपल्या सर्वांना घेता आला. त्यामुळं कुमठेकर रावसाहेबांच्या मातोश्रींसाठी आता सर्वांनी जोरदार टाळ्या आणि तसा कुमठेकर रावसाहेबांचा आणि माझा संपर्क ओळख 1 वर्षाची, ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये माझी पोस्टिंग इथं सावंतवाडी पुणे भागामध्ये झाली, त्यावेळेस आल्यावर भेटलेले पहिले व्यक्ती म्हणजे कुमठेकर रावसाहेब असते, म्हणजे ज्या माणसाची शब्दांवर कमांड, म्हणजे अगदी निवडून शब्द रचना करणारे, बोलतानाही एक आदब असणारे, वाक्यरचनेत बोलण्याचे आदबीत, किती त्रास ताण आला, कामाचा त्रास असला तर कधी कुणावर न रागवणारे, कोणतीही गोष्ट कितीही लहान असली तर तळमळीनं समजावून सांगणारे असे कुमठेकर रावसाहेब. त्यांचा जो पत्र ड्राफ्टिंग मायना तयार करण्याचा जो त्यांचा हातखंड आहे तो आणि बोलतानाची वक्तृत्वशैली हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. ते आमच्यासाठी आदर्शवत राहील आणि तुमच्याकडून ते आम्ही शिकलो असेल. आणि यांच्याविषयी मला प्रकर्षाने सांगू वाटतं, तुम्ही सावंतवाडी डिव्हिजन मधला कुठलाही एखाद्या बिटाचा एखाद्या कंपार्टमेंटचा कोपरा सांगा, ते कुमठेकर रावसाहेब ते कुठल्या अधिसूचनेमध्ये ते रिझर्व्ह फॉरेस्ट झालं, किती तारखेला ती अधिसूचना आली, 35.44 हेक्टर, त्याच्या पण खाली काय असेल तर 425 हेक्टर, आकडे मोड तोंडी आणि सगळे आकडे तोंडपाठ सरांचे. कोणत्याही पिठाचा तुम्ही एरिया त्यांना विचारा, हे कंपार्टमेंट विचारा किती हेक्टर आहे ना. आज इथे चॅलेंज आहे की कुठलेही कंपार्टमेंट ते तोंडी सांगतील की हे हेक्टर, आपल्या एखाद्या वनरक्षकाचा आकडा इकडे तिकडे जाईल पॉईंट मधला. पण रावसाहेबांची बऱ्याच वेळा टॅली करून बघितलेलं, रावसाहेबांनी चेक करून बघितले की असेच सांगतात रावसाहेब की खरंच त्या कागदावर आहे. तर ज्या वेळेस रावसाहेबांनी आकडे तोंडाने जे बोलले त्या पॉईंट मध्ये सुद्धा कुठे फरक निघत नव्हता. म्हणजे आपल्या फील्डमध्ये आपलं जे काम आहे त्यामध्ये एवढे ते तरबेज होते, अजूनही ते आहेत तरबेज इतके की आम्हा सर्वांना ते मार्गदर्शक होतं की आपल्या फील्डवर आपला जो एरिया आहे, आपली सर्वात मोठी संपत्ती रावसाहेबांनी सांगितले की आपल्याकडे काय आहे सर्वात मोठं, ही झाडे, आपल्या वन विभागाची मोठी संपत्ती काय, ही झाडं ज्यावर आहे ती नाही, तर ही जी जमीन आहे आपली ताब्यात, आपल्या ज्या जमिनीवर अधिकार आहे ती जमीन आपली सर्वात मोठी संपत्ती आहे वन विभागाची. आणि ती जपण्यासाठी तिचं आरेखन करणं, तिचं सर्वे डिमार्केशन करणं, याच्यासाठी जे उत्कृष्ट कार्य रावसाहेबांनी केलेलं आपल्या सावंतवाडी डिव्हिजन मध्ये ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आज तसं मिश्र प्रतिक्रिया आहेत की रावसाहेब एका दृष्टीनं रिटायर होत आहेत, त्यांच्या दृष्टीनं आनंद आहे की ते आता ताणातून मुक्त होत आहेत, निवांत होत आहेत, रिलॅक्स होत आहेत, बांधील नाहीत आता कोणाला इथून पुढे या वेळेला ऑफिसला या वेळेस ऑफिसला जा. आणि रावसाहेबांनी आजवर जे निष्ठेने आणि कर्तव्यपर्यंत जे आपलं काम पार पडलेलं आहे सावंतवाडी डिव्हिजन मध्ये, आणि एक जुनी फळी जे आज रिटायर होत आहेत, म्हणजे जुन्या पिढीतले सगळे आपले आज शेवटचा दवा आपला की जो मागचे जवळजवळ 20-22 DFOंना ओळखत होता, असा एक चालता बोलता आपल्या सावंतवाडी डिव्हिजनची हिस्ट्री, आपल्या चालता बोलता सावंतवाडी डिव्हिजनचा इतिहास आज आपल्यामधून रिटायर झाले तरी दूर जाणार नाहीत आपल्यापासून, ते आहेत तिथं जवळच राहिले. त्यामुळे ज्यावेळेस आपण हात देईल, ज्यावेळेस आपण त्यांना बोलवेल, त्यावेळेस नक्की रावसाहेब आपल्या मदतीसाठी हजर राहतील, मला विश्वास आहे. कारण त्यांनी इतक्या निष्ठेने आजवरची 38-39 वर्ष सेवा केली आपल्या वन विभागामध्ये की आज बऱ्याच जे इथं बसले त्यातल्या निम्म्या जणांचं वय पण नसेल तेवढं माझ्या सकट, एवढी त्यांची सेवा आहे.
इतक्या वर्ष त्यांनी सेवा निभवलेली आपल्या डिपार्टमेंटमध्ये. तरी मी आता रावसाहेबांना शुभेच्छा देतो की आजवर जे तुम्हाला तारुण्यामध्ये घरी फॅमिलीला वेळ देणं झालं नाही, काय ज्या इच्छा राहिल्या असतील सुप्त तुमच्या पिक्चरला जाण्याच्या, पिक्चर टाइममध्ये जमत नसतील तर ते आता पूर्ण करून घ्यायला भरपूर वेळ आहे आपल्याला. मी रावसाहेबांना एवढीच विनंती करेन की तुम्ही आज वर डिपार्टमेंटची इतकी सेवा केली, आम्हा सर्वांना एक मार्गदर्शन केलं. आम्हा सर्वांना असेच आपण पुढे मार्गदर्शन करत राहा. ज्या वेळेस आम्हाला तुमची गरज भासेल, ज्या वेळेस वन विभागाला आपली फॉरेस्ट लँड वाचवण्यासाठी अशा तुमच्यासारख्या योद्ध्यांची, वनसैनिकांची आज गरज सदैव भासत राहील. तुम्ही जे आपली जमीन मोजणे आणि तिला टिकवणे यासाठी जे उल्लेखनीय काम केलेले आहे आपल्या सावंतवाडी डिव्हिजन मध्ये, त्यासाठी सावंतवाडी डिव्हिजन आपला महाराष्ट्र वन विभाग आयुष्य काळापर्यंत आपलं ऋणी राहायचंय आणि इथून पुढे आपल्याला सुखी, समाधानी, आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो. आमची सर्वांची कधी आपल्याला गरज भासली, एकांत वाटला, डिव्हिजन ऑफिसला घेऊन गप्पा मारल्या तर बरं होईल. तुमच्या गप्पा ऐकून आमचा दिवस छान जातो आणि फ्रेश होऊन जातो आपण. आणि सरांचे शब्द असे निवडलेले बोलण्यातले ते कुठेतरी लिहून ठेवावे, डायरी करावी त्या शब्दांची. असे सिलेक्टेड शब्द, बरेच कोशातून असे मराठी शब्द भाषा कोशातून वापरणारे शब्द असे रावसाहेबांचे असायचे बोलले. त्या भाषणाला, त्या वाणीला आम्ही आजवर एन्जॉय करत आलो, त्याचा आनंद घेत आलो. इथून पुढे मला आशा आहे रावसाहेब वेळ काढून कधी आम्हाला गरज भासली, बोलवलं की नक्की आपल्या सर्वांच्या मदतीला येतील. आज ते नियत वयोमानानुसार एवढी प्रदीर्घ सेवा करून आपल्या सर्वातून सेवानिवृत्त होत आहे. त्याचा जो 1 वर्षाच्या मनात वैयक्तिक जो मला सहवास लाभला, त्या सहवासामध्ये बरंच त्यांच्याकडून काही शिकून घेता आलं मला. बरंच त्यांच्याकडून सर्वेविषयी त्यांच्याकडून ज्ञान भेटलं की जे आज ते सेवानिवृत्त झाल्यामुळं त्यांच्यासोबत बरंच ज्ञान आपल्या. मी रावसाहेबांना विनंती बऱ्याच वेळा केलेली आहे की तुम्ही आजवर आमच्या सावंतवाडी डिव्हिजन मध्ये जे काम केलं, त्यावेळेस तुमच्या सर्व्हिसमध्ये आलेले अनुभव, तुम्ही आजवर जे काम केलं ते खरंच लेखन करून एखादं पुस्तक जर तुम्ही पब्लिश केलं तर ते आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक राहील. याचा विचार करावा रावसाहेब, कृपया आपल्याला विनंती आहे. आणि ज्या सगळे जे सांगताय की आम्ही या काळात अशा पद्धतीने काम केलं, हे डीएफओ होते, त्यांनी ही मार्गदर्शक तत्व लागू केली, त्यांनी या ह्याच्यानुसार काम केलं, यांनी असं उत्कृष्ट काम केलं, यांचं इथं चुकलं ते सुद्धा ते सांगायला कधी भेडभाड टाकत नव्हते. जे आहे ते स्पष्ट वक्ते, हजर जबाबी, जे मनात आहे तेच त्यांच्या जिभेवर असणार, असे स्पष्ट वक्ते आपले रावसाहेब आज इतक्या प्रदीर्घ सेवेने आपल्या सर्वांचं सेवानिवृत्त होत आहे. मी आपल्या सर्वांकडून, आपल्या सावंतवाडी डिव्हिजन कडून रावसाहेबांना पुढच्या सुखी, समाधानी आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि रावसाहेबांना विनंती करतो की कधी आम्हाला गरज लागली, तुमची आठवण काढली तर नक्की वेळ काढून या आमच्या सर्वांमध्ये. सर्वांना खूप खूप धन्यवाद रावसाहेब, आज आपण सेवानिवृत्त होतात. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. चिंतनातून ते तयार केलेलं आहे आणि ते खरं म्हणजे आपणा सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे की आपणही त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. त्यांच्या पाठीमागे असणारी चिकाटी. तर आज बरेचदा प्रश्न होतो की आज आपण 4-2 कागद वाचायची म्हटलं की आपण आळस करतो, पण तसं कुमटेकर साहेबांचं नाही. त्यांच्या समोर गेलेला प्रत्येक कागद असेल त्याचं पूर्णपणे बारकाईने विश्लेषण करून, चिंतन मनन करून त्याच्यावरचा अभिप्राय तुम्हाला मिळणार, असं हे व्यक्तिमत्व. आज या डिव्हिजन मध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले. इतर केसेस असतील, अतिक्रमणाच्या केसेस असतील, इथंभूत इतिहास सांगणारा एकमेव व्यक्ती म्हणजे कुमटेकर साहेब आहे की ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय त्याच्यामध्ये स्टेजेसमध्ये काय काय कुठल्या ठिकाणी घडलं त्याचा तो परिपाक, तो इतिहास असं जाणणार हे आज व्यक्तिमत्व आज आपल्यातून सेवानिवृत्त होतोय. खरं म्हणजे ही खंत आहे. म्हणून मी खरं म्हणजे डिपार्टमेंटला विनंती आहे की अशा माणसांची सेवा, की आज योगायोगाने ते या भूमीतलेच आहेत, हे भूमिपुत्र आहेत इथले, त्यांची सेवा आपल्याला जर मिळाली, विभागाला त्यांची सेवा आपल्याला घेता आली तर खरं म्हणजे तो आपल्याला फार मोठं मार्गदर्शन करणार आहे. आणि मी माझ्या वरिष्ठांना सुद्धा विनंती करणार आहे की त्यांची सेवा आम्ही घ्यावी, कारण याची गरज आहे. आज आमच्या विभागामध्ये
नवीन भरती झालेले वनरक्षक वनपाल वनक्षेत्रपाल आहेत, तर त्यांना दिशा आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा अनुभवी व्यक्तीची आम्हाला गरज आहे आणि ही गरज राहणार आहे आणि यासाठी आपण वरिष्ठांशी मात्र याबाबत बोलणार आहोत. कुमटेकर साहेबांच्या बद्दल किती बोलावं आहे तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक मिटिंगला आता तुम्हाला मला आमच्या खरमाटे मॅडमना सांगावंसं वाटेल की कलेक्टर ऑफिसमध्ये कांदळवन संनियंत्रण समितीची एक सभा होते प्रत्येक महिन्याला आणि त्याचे सचिव हे सहाय्यक वन संरक्षक असतात. परंतु तिथल्या कलेक्टर मॅडम जरी असल्या, तिथले आरडीसी असले तरी त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाची नोंद घ्यायला भाग पाडणारे व्यक्तिमत्व म्हणजे कुमटेकरराव साहेब आहे. कारण इतकी अभ्यासपूर्ण शैलीनं कुठलाही प्रश्न मांडण्याचं आज तुम्हाला सांगावंसं मला वाटेल. आणि हा सगळा सुरू होता आणि मंत्रालयातून सतत संपर्क होत होते, त्यांना माहिती लागत होती. मलाही त्या निमित्तानं त्यांच्याकडनं काही चांगली माहिती मिळाली, काही अभ्यास करता आला, काही फायदे घेऊन. आणि ज्यावेळी असे प्रश्न निर्माण झाले तुम्हाला सांगावं असं वाटतं की मंत्रालयातील जॉईंट सेक्रेटरी गोवेकर साहेब यांनी सुद्धा कबुलात जर गावकर प्रश्न असेल, अतिक्रमण असेल तर त्या संदर्भात कुमटेकरराव साहेबांचा सल्ला घेतलेला आहे. असं त्यांचं व्यक्तिमत्व हे लक्षात घ्या. हे माणसाचे अनुभव एवढं अभ्यासातून ते मिळवलेलं आहे की कुठल्याही गोष्टीवर अतिशय प्रांजळपणे तुम्हाला तुम्ही जे मत देतात अभ्यासपूर्ण ते सगळ्यांना मार्गदर्शक असतं. आणि असं आज हे व्यक्तिमत्व आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा सहवास आज जळगावकर सर घ्या की ज्यावेळी जळगावकर सरांनी या डिव्हिजनमध्ये हे व्यक्तिमत्व घडण्यामागं आता आमचे जयसागर साहेब होते, त्याचबरोबर शिंदे साहेबांनी त्यांच्या मातोश्रींचं जे योगदान आहे त्याबद्दल सांगितलेलंच आहे की असं एखादं व्यक्तिमत्व घडवताना फार काय होतं. आणि कुमटेकरराव साहेबांनी त्यांचे अनुभव कथन करताना त्यांना शिस्तीचे धडे आणि काम कसं करावं, शिस्त कशी असावी त्याचं आपल्या मातोश्रीकडनं सगळं घेतलेलं आहे. हे सगळं कुमटेकर नावाचा हा जो व्यक्तिमत्व हा देह तयार झाला तर त्याच्यावर सगळं परिश्रम हे त्यांच्या मातोश्रीचं आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व अभ्यास तयार करण्यापाठीमागं त्यांची फार मोठा वाटा आहे. आज कुमटेकरराव साहेबांनी आपला सगळा वेळ ह्या वन विभागासाठी दिलेला आहे आणि हे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी चालण्यासाठी जी त्यांना ऊर्जा दिली ते त्यांच्या सौ आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनीही त्यांची ऊर्जा त्यांच्या पाठीमागे उभी केली, शक्ती दिली. त्यामुळं कुमटेकरराव साहेब एवढं मोठं पल्ला गाठू शकले असं मला वाटतं. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं किती बोलावं हा खरं म्हणजे किती अजूनही मला बोलता येईल, पण अजून बरेचसे बोलणार आहेत. त्यामुळं मी आमच्या वन विभागाच्या वतीनं आमच्या फिरते पथक टीमच्या वतीनं कुमटेकरराव साहेबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य अतिशय सुखमय आरोग्यदायी भरभराटीचं जावं असं सदिच्छा देतो आणि मी या ठिकाणी सांगतो. वर्षारांनी आणि उपस्थित असलेले सगळे माझे मित्र, आज मी काय बोलू शकत नाही अशी माझी परिस्थिती झालेली आहे की तुकारामच्या बद्दल काय बोलणार, कारण त्यांचं विषय म्हणजे असं आहे. तरी पण 2 शब्द आता बोलणं गरजेचंच आहे. काय माहिती आहे काय, मी एवढ्या लांबून मी आणि माझी फॅमिली आली की तुकारामचं किती प्रेम असेल त्याच्यावरनं मी आता 25 तारखेला फॉरेनला जाणार होतो, म्हणजे मक्कामध्ये यायला. ते आमच्या मिसेसने हे कार्यक्रमाचा तुकारामचा 26 तारखेला कार्यक्रम होता ते आम्ही कॅन्सल तिने सांगितलं पुढच्या महिन्यात जाऊ किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात जाऊ. पण तुकारामच्या कार्यक्रमाला तुम्ही सेंडऑफच्या वेळेलाच मी बोललो होतो की कार्यक्रमाला येणार, त्याप्रमाणे मी आलो. तर तुकारामच्या बद्दल एवढं बोलायचं असं झालं की सगळ्यांनी एवढं सांगितलं, म्हणजे साहेबांनी, सोनवडेकर साहेबांनी, अमृतनी, मदननी सगळं असं सांगितलं, म्हणजे काय बोलायला काहीच राहिलं नाही. फक्त एकच मुद्दा राहिला, तो त्यांच्याकडून सुटलेला आहे. तो फक्त मी एकच बोलणार मॅडम. त्यांचा एकच हे होता की आलेला व्यक्ती ऑफिस मध्ये आला तर त्याचा काम झाला पाहिजे, हा तुकारामचा मेन उद्देश. आणि मी ज्यावेळेला पहिला आल्यानंतर आम्ही कसं सोशल कॉलेज मधून आलेलो होतो, ते काही मॅडमला पण माहित आहे. मॅडम पण आता ठाण्यालाच होत्या आणि मी पण ठाणे सर्कल मधनच आलेलो होतो. आम्ही सामाजिक मधनं इथं नवीन आलो. पहिला तर मी मुळात येतच नव्हतो, मला तर येण्याची इच्छा पण नव्हती. अरे सावंतवाडी 500 किलोमीटरवर कोण जाणार. आम्ही सगळी आमची सेवा ही ठाण्यामध्ये झालेली, पूर्ण ठाणा सर्कल मध्ये माझी पूर्ण सेवा झालेली होती. 35 वर्ष तिथं, इथं 3 वर्ष, अशा 38 वर्ष 4 महिने. आणि तुकारामची सर्व्हिस
37 वर्ष 7 महिने एवढी सेवा झालेली आहे मोठी. तर मी येत नव्हतो, पण आल्यानंतर कसं तरी चव्हाण साहेब होते, ती परिस्थिती झाली. हजर झाल्यावर आपण कसा करणार, नाही ते काप लागेल, इथं हत्ती आहेत, हे आहेत, ते आहेत, अशा परिस्थितीत आलो. पण तुकारामची भेट झाल्यानंतर त्या माणसाची अशी कॅपॅसिटी आहे की तो तुमची मैत्री आणि कुटुंबात आमची बायको नेहमी नाव त्यांचं काढतो. हो, तुकारामची कुठली भाजीचं असो, त्यांच्या आम्ही फॉर्मवर पण आम्हाला सेंड ऑफ झाल्यानंतर नेलं त्यांनी, जेवणाची तिथं व्यवस्था केली, त्याच्यामुळे त्यांना कधी विसरू शकत नाही. म्हणून आम्ही त्या आवर्जून कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. बाकी काय नाही. त्यांचा मेन उद्देश काय सांगितलं की आलेल्या व्यक्तीचं काम करणे, कुठलीही व्यक्ती असो त्याला काम झालं पाहिजे साहेब, आणि प्रत्येक माणूस त्यांच्याजवळ कॉन्टॅक्ट करून येणार आणि काम होणार. काम करणं हाच उद्देश त्यांचा होता पुऱ्या जिंदगीमध्ये, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे ते. बाकी साहेबांनी जमिनीच्या बद्दल कुठला तारांकित प्रश्न असो, ऑफिसच्या अकाउंटचा मॅटर असो, ऑलराऊंडर आहे तो माणूस, कुठलंही काम असू द्या. तारांकित प्रश्न आला, चव्हाण साहेब झाल्याशिवाय जाऊ शकत नाही. हो साहेब, तुम्ही गडबड करू नका, जरा थांबा, याला आपण आता तयार करू. त्याच्यात काही ना काहीतरी करून प्रश्नाला उत्तर देऊन मोकळे. कुठलंही कार्यक्रम काम असलं ना तरी तुकारामजींच्याकडे नाही हा शब्द नाही त्याच्या डिक्शनरी. तसा माझ्या होताना 3 वर्ष मी इथं होतो, तर त्या पत्रकारांनी मागच्या वेळेला दिला होता ते की यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर, त्याच्यामुळे जळगावकर साहेबांनी 3 वर्ष काढले. तसं तुकारामचं पण आहे. आलेले मग चांगलं बोलायचं. कुठलाही ऑफिसर कसले बेन साहेबापासून तुम्ही काम करत नाही करून टाकतो, नाही बोलायचं नाही. हा जर उद्देश तुमचा असेल, कुठलीही घटना झाली तू टेन्शन घेऊ नको. रेंजरला मी एकच सांगायचो, कुठलेही आले पुन्हा ह्याला पण विचारा, दोनवडेकर साहेबांना अशा अशा परिस्थिती आल्या की माझ्याकडे 1 महिन्याचा चार्ज आला डीसीएफचा. त्याला आम्ही फॉरेस्टवरून रेंजर झालेले, एसीएफ आणि डीसीएफ आयएफएस ऑफिसरचा चार्ज आला, आणि परिस्थिती दोडामाची अशी झाली की 2 वेळा तिथे उपोषण झाला. आणि त्यावेळेला माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून तुकाराम होता. तुकारामचा काही संबंध, तो चल बाबा सोबत हत्ती आलेला आणि तो मला मारतील, तुकाराम तिथे पण आला माझ्यासोबत. शेवटपर्यंत जातो, साहेब घाबरू नका, मारणार नाही, काही नाही. परिस्थिती झाली तो तिथं. आणि सोनवडेकर साहेबांचा पाठवर कुठलं पण त्याने आले बसून. मी त्या दिवशी आलो, ते कंट्रोलला होते रेंजर. नाही तर इथे काय काम करणार तुम्ही, सिंधुदुर्ग मध्ये काम करणं एवढं सोपं नाही. परिस्थिती फार बिकटच आहे तिथली, पण आम्ही त्या परिस्थितीमध्ये पण काम केलं. सोनवडेकर साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, काम होणार, काही करू नका. आणि ऑफिस मधला प्रत्येक गोष्ट आहे ना ती तुकारामची आम्हाला हेल्प झाली. त्याच्यानंतर आता कसे जुने लोक काही तो जाधव बिधव गेले, आता कांबळे साहेब हे आपला ह्याचं सुद्धा चांगलं आपल्याला सहकार्य लाभलं. आपलं चंदन शिवे, त्याच्यानंतर आता सुर्वे बिर्वे जे आले ना, सगळ्या लोकांनी चांगलं, म्हणजे आपल्याला कुठे कोणी सहकार्य नाही घेत असं नाही. आणि मेन त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोकांनी पण चांगली हेल्प केली. म्हणजे कसं आहे माहिती आहे की कुठं काय परिस्थिती होणार, पवार असो किंवा वेंगुर्लेकर असो, त्यांनी सगळं केल्यामुळे आमचे ते दिवस चांगले गेले. पण तुकारामची आठवण आम्ही काही विसरू शकत नाही. म्हणून मी आता रायगडवरून एवढा काल 12 तासाचा प्रवास करून आलो मी. आणि ऑलराऊंडर कुठल्याही कामात आता ह्यांनी सगळं सांगितलं ना, पूर्ण 4चा पीस करायचा असो किंवा कुठलं असो, मालकी प्रकरण असो, जी परिस्थिती तयार झाली, तारांकित प्रश्न असो नाही तर कुठलाही प्रश्न असो, प्रत्येक कामात तुकारामचा 1 नंबर होता. आणि त्यांची सेवा चांगली झाली. आणि त्यांचं कुटुंब म्हणजे आमचं कसं फॅमिलीचे रिलेशन झाले. कुठलीही परिस्थिती असो तुकाराम काम करायला तयार. आम्ही काही अडचण आली तरी त्याला विचारणार, असं करायचं, या स्वामींचं असं झालंय, त्याला हे झालंय, त्याला कशाला पण तू उत्तर तयार करायला तयार होतो. त्यांनी चांगली सेवा केली. आणि एका डिव्हिजन मध्ये विशेष म्हणजे त्यांनी 37 वर्ष 7 महिने काढले. असं एकच ग्रीन बुकामध्ये नोंद करण्यासारखं आहे. कारण एका डिव्हिजन मध्ये, आम्ही ते डिव्हिजनला किती डिव्हिजन झाले असतील, पण त्यांनी एका डिव्हिजन मध्ये 37 वर्ष 7 महिने काढले. हे विशेष आहे. फक्त आपल्या सावंतवाडी, त्याच्यामुळे त्यांना एवढी माहिती होती की चव्हाण साहेब असो, नारायणवर साहेब असो, आता 2 आमच्या समोरच होते, त्याच्यातील बेन साहेब वगैरे बाकी असेल, प्रत्येकाला कुठलं जर नाही सापडलं तर त्याला विचारलं तुकाराम काय करायला लागलं, असं आहे. कारण तो जुना माणूस आहे ना, जुन्या माणसाला अनुभव असतो की काय आहे काय नाही. त्याच्यामुळे त्यांनी चांगलं काय हे केलेलं आहे.
तर त्यांच्यासाठी आता काही जास्त वेळ पण जाम झालेला आहे आणि सगळ्यांनी सोनवडेकर साहेब ह्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मला एकच मुद्दा राहिला होता, तोच मला फक्त बोलायचा होता की आलेल्या माणसाचं काम करणं हा त्यांच्या आयुष्यातला हे आहे, परत गेला नाही पाहिजे. मग त्याला जमिनीचा दाखला द्यायचा असो किंवा मालकी प्रकरण असो, कुठं साहेब नाही सही करत असला तरी त्याला जाऊन साहेब हे असं नाही असं आहे पटवून आम्हाला सांगणार, मला घेऊन जाणार. मग साहेब कशाला तुम्ही हे करताय, करून टाका ना तिथे काय एसीएफने रिपोर्ट दिलेला आहे, एसीएफने रिपोर्ट दिलाय तर तुम्ही कशाला सहीला अडवताय. 2-3 वेळा चव्हाण साहेबांकडे पण यायची तयारी त्यांनी नारायण हो मी करणार नाही, काय करणार ना तुम्ही, एसीएफने रिपोर्ट दिला, एसीएफचं मेन आहे ना, एसीएफने व्हेरिफिकेशन केलं तर तेव्हा मग नारायण साहेबांची पण सही 2-3 वेळा परत आले घेऊन पाहिजे. साहेब ते सही करत नाही, कसं सही करत नाही, त्याला मी गेलो सोबत त्यांच्या साहेब का सही करत नाही, ते जमिनीचं असं आहे तर अरे असं असं आम्ही रिपोर्ट दिलेला आहे ना, सर्वे शाखेचा रिपोर्ट आहे, चंदनशिवेचा रिपोर्ट आहे, मग काय म्हणजे असं. आणि ग्रुपने काम करण्याची आहे, साहेबांना कुठलं असो, भूक लागली तर नाश्त्याची सोय असो, चहाची सोय असो, सगळं करण्याची तुकारामची तयारी. त्याच्यामुळे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वांनी सांगितलेलं. आता मी काही जास्त बोलत नाही, मी माझे 4 शब्द पूर्ण करतो. त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि त्यांचं असं आहे की खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहिले खुदा बंदे से खुद पूछे पत्र तेरी रजा क्या है. एवढं मी बोलून 2 शब्द बोलून पूर्ण करतो. जय हिंद. आजचे सरकार मंत्री कुमठेकर सर आणि मॅडम इथं आवर्जून उपस्थित राहिलेले जगावकर सर, माझा अधिकारी वर्ग आणि उपस्थित सर्वजण, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. आज वन विभागात 37 वर्ष 7 महिने एवढी प्रदीर्घ कालावधीची सेवा देऊन आज वयोमानाने आपले कुमठेकर सर निवृत्त होत आहे, हा एक भावनिक क्षण आहे. परंतु सर, सर्वप्रथम मी तुमचं मनापासून अभिनंदन करते की आज आपण एवढी प्रदीर्घ कालावधीची सेवा वन विभागाला दिली आहे आणि वन विभागाची महत्त्वाची संपत्ती जी लँड याचं जतन केलेलं आहे. सर त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करते. आज आमचे इथे ज्युनियर सहकारी वर्ग इन्क्लुडिंग मी ऑल्सो सर की आपल्या इथून पुढे ही आपलं थोडंसं मार्गदर्शन मिळेल अशी आशा व्यक्त करते आणि इथून पुढे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य लाभो ही अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवते. फॉरेस्ट मध्ये आज लग्नाला 27 वर्ष झाली. या फॉरेस्ट मध्ये कुठेही बाथरूम मध्ये प्रवासात फोन आता बंद करा, कुठे गेलो बाजूला उभं करून ठेवणार आणि फोन. जमीन आणि ते बाकीचे सर म्हणतात त्याप्रमाणे कुठची आकडेवारी किती सालचं पत्र ते ऑफिस मध्ये, पण हे ते फोनवर सांगणार, म्हणून तुमच्याबरोबर मी येत नाही. खूप प्रसंग वाईट बरे आले, पण माझा एक श्रद्धा होती त्या पाटेकरांवर. त्यांना किती प्रसंगाला कठीण असला तरी साथ दिली, घाबरायचं नाही. आणि त्या पाटेकरच्या आशीर्वादाने आज 37 वर्ष इथे सेवा केली, हे आमचं भाग्य. एवढं सांगून काही बोलायची सवय नाही, पण त्याच्यासाठी मी आपली बोलते. वन विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार. आणि सगळे जे गव्हर्नमेंटसाठी काम करतात त्यांना सगळ्यांचा माझ्या मनात आदर आहे, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना नमस्कार. व्यासपीठावरील सगळ्यांना नमस्कार. मी त्यांची भावाची बायको आहे. बोलायला मला सुचत नाही तरी पण मी आपली थोडा प्रयत्न करते. त्याने म्हणजे जसं तुम्हाला वाटतं की ते तुमचं सगळं काम करतात किंवा त्यांना सगळं लक्षात असतं, तसं आमच्या घरात पण ती प्रत्येक गोष्ट त्यांच्या लक्षात असते. कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं काय असेल, ते आवर्जून आवर्जून ते सगळ्यांचा त्यातल्या त्यात वेळ काढून वगैरे ते आमच्या कार्यक्रमाला सगळीकडे येतात आणि सगळ्यांची त्यांची हजेरी असते, सगळी कामं करतात. आम्हाला एवढं बरं वाटतं ना की त्यांचं म्हणजे एवढ्या कामात कसे वेळ काढतात हे आम्हाला कळत नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल
जबाबदार आणि सगळे आता तुम्ही वन विभागाचे काम करतात ते ना काय मी पर्सनली ओळखत नाही, पण मी सगळ्यांना ओळखते, कारण ते एवढं तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल बोलत असतात, ह्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल सगळ्यांबद्दल, म्हणजे आम्हाला असं वाटतं की ते आपलं आहे, म्हणजे एवढा त्यांचं बोलण्याची हे असते की आपलं सगळं म्हणजे सगळं आपलं वाटतं की ते वन विभागातले सगळे कर्मचारी आपले वाटतात, आपल्या घरातले ठीक आहे, म्हणजे एवढं त्यांचं वक्तृत्व आहे, ते आहे एवढं चांगलं आहे ना की आम्ही म्हणजे काय म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे तसं खूप हेच आहे, म्हणजे ते काय बोलणार, खूप टॅलेंटेड आहेत असं आम्हाला वाटतं, म्हणजे सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करतात तेच कळत आहे, घरातलं सांभाळतात, तिकडचं सांभाळतात, तिकडचं सांभाळतात, आम्ही देवाला घर आहे तिकडे कार्यक्रमाला सगळ्यांच्या जातात, सगळ्यांना सगळे कार्यक्रम अटेंड करतात, आम्ही नाही करू शकत, आम्ही काही करू शकत नाही, ते काम ते करतात आणि ते सगळं म्हणजे आणि त्यांची आई त्यांची बायको यांचं पण मी हे करेन, त्यांच्या आई मी म्हणेन की यांच्यात सगळ्याची मेंटल हे आले की ते सगळे लक्षात ठेवतात, हे त्यांच्या आईकडनं आले. माझ्या सासूबाई कोणाचं लग्न किती सालात झालं किती ह्याच्यात झालं त्या पटकन सांगतात आम्हाला, हा नाही ह्या वर्षी हिचं लग्न झालं, आता ह्या लग्न तिला 10 वर्ष झाली, तिला 15 वर्ष, तिला 50 वर्ष झाली, कोणाचंही असं तुम्ही सांगा त्यांनी सगळं माहिती त्याच्यामुळे त्यांचं हे आहे, त्यांना तेवढं काबिल बनवलं, त्यांनी एवढं म्हणजे गव्हर्नमेंटचं काम केलं, ह्याचा मला फार अभिमान आहे, कारण आमच्या घरात ना ते एकमेव आहे ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. आता ते रिटायर झाले तर ते आमच्यासाठी आता अवेलेबल झाले म्हणा, अगोदर नव्हते आता आमच्यासाठी अवेलेबल झाले, त्यांची बायको म्हणजे मला पण असं वाटतं की चला मी कुठे पिक्चरला जाईन, मी कुठे फिरायला जाईन, मी इकडे हे करेन, मी ते करेन, नाही होत, कारण त्यांचं काम सगळं सांभाळून त्यांच्या घरातलं त्यांची मुलं हे सांभाळणं पण काय फार सोपं नसतं, सगळं कठीण असतं. आई सासू सासरे हे सगळं त्यांनी मॅनेज केलं आहे, सासू सासऱ्यांना आमच्या सासऱ्यांना फार बरं नसायचं तरी पण त्यांनी मॅनेज केलं आहे, सासूला चांगल्या प्रकारे सांभाळलंय, मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं आणि आमचे रिलेशन पण सगळे सांभाळले, म्हणजे त्या दोघांना म्हणजे खूप चांगली जोडी आहे आमच्या घरात, म्हणजे असं चांगलं त्यांचं आमच्यावर हे आहे, प्रभाव आहे. आणि आता ते सेवानिवृत्त होतात, आम्हाला वाईट वाटतं कारण गव्हर्नमेंटचा पण आमचा एकच होता, साहेब आमच्या कोणातरी एकाला मुलाला कामाला आणि मी आता त्यांना सदिच्छा देते सगळ्यांना पण, आणि पुढच्या अडचणीसाठी त्याला पण सदिच्छा देते. त्याच्यानंतर त्यांनी मला धीर दिला, कारण मला हा जिल्हा नवीन होता, त्याला त्यांनी झालं रावसाहेब तुम्ही काही घाबरू नका, इथं जे काम आहे मी तुम्हाला सगळं माहिती आहे, तर त्यांनी मला बरंचसं इथं येऊन सहकार्य केलेलं आहे, शासकीय कामातही केलेलं आहे, वैयक्तिक कामात असेल खाजगी कामात असेल, त्याने वेळोवेळी सहकार्य केलं मला, कोणत्याही गोष्टीची आजपर्यंत उणीव भासू दिलेली नाही, तरी त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखासमृद्धीचं भरभराटीचं जावं हीच माझी कुटुंबातर्फे सर्वांमध्ये सदिच्छा. फ्रान्सिस हृदय रॉड्री, मी वन खात्यात 1961 साली म्हणतो मी लागलो, कोपरी कॉलनी ठाणा म्हणतो, तिथून हे सर्कल चेंज झालं आणि नंतर पुण्यात आलो, पुण्यावर नंतर सावंतवाडी गेलो. मी अकाउंटंट म्हणून 5-6 वर्षाने मला लगेच प्रमोशन मिळालं आणि चांगल्या हेवी डिव्हिजनमध्ये मी काम केलेलं आहे, घोडामार्ग रेंज, नंतर सावंतवाडी रेंज, कुडाळ रेंज म्हणतो, कडावर्धा, आणि हे करत असताना म्हणतो आमचे कुमटेकर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे ते फार अनुभवी, म्हणजे रेंजर सर्वे जेवढे इथे येऊन गेले ना त्याच्यामार्फत त्यांना चांगलं ट्रेनिंग मिळालं, हे मेन आहे म्हणतो, आणि ते इतके ट्रेन झाले म्हणतो, आणि आता ते सेवानिवृत्त होत आहेत म्हणतो, तेव्हा मी त्याला चांगली शुभेच्छा देतो, त्याचं पुढील आयुष्य म्हणतो बरोबर म्हणे. आणि 1980 साली म्हणतो त्यांनी मालगावाला म्हणतो जमीन घेऊन म्हणतो घर बांधलं, आणि मी आमची वनखातं जी सोसायटी आहे ना ती 1980 साली म्हणतो 1.5 एकर जागा घेऊन म्हणतो मी त्याचा अध्यक्ष होतो, 15 पंक्ती बांधून म्हणतो स्वतः मी दिलेलं आहे, सोसायटीचं चेअरमॅन होतो, तेव्हा हे कार्य मी केलेलं आहे. आता मी रिटायर होऊन म्हणताना मला आता 27 वर्ष झाली म्हणतो, माझा वय आहे 83, तेव्हा मी दररोज म्हणतो त्यावेळी जंगल आम्ही शिरलो म्हणून त्याचा फायदा झाला मला. रावसाहेब बोलायचं झालं तर त्यांचं कार्य फार मोठं आहे सावंतवाडी डिव्हिजनमध्ये.
मी 2011 साली जेव्हा सर्कल चेंज करून सावंतवाडी डिव्हिजनमध्ये आलो तेव्हा सगळं पहिलं मार्गदर्शन मला रावसाहेबांनी इथे केलं होतं. ठाणा CCF ऑफिस आणि तिथली एक कार्यपद्धती आणि सावंतवाडी डिव्हिजन तिथली कार्यपद्धती याच्यामध्ये जरासा फरक होता. तर मला इथल्या कामाबद्दल सर्व माहिती कुमटेकर रावसाहेबांनी करून दिली. आम्ही फील्डवर काम करताना वेळोवेळी जमीनविषयक नाही तर हद्दीविषयक अडचणी यायच्या. सर्वे डिपार्टमेंटमध्ये फोन केल्यानंतर प्रत्येक अडचणीचं निराकरण कुमटेकर रावसाहेबांनी आम्हाला करून दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही ते आम्हाला जरी सेवानिवृत्त झाले तरी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभेल ही आम्ही अपेक्षा करतोय आणि ते करतीलही हे आम्हाला माहिती आहे. तरी यापुढे त्यांना आरोग्य पुढचं आयुष्य हे आरोग्य आणि आमच्या माझगावमध्येच राहत आहेत ते आमच्या पंढ्यामध्ये राहणारही आहेत ते आणि सावंतवाडी डिव्हिजनच्याही जवळ आहेत. तर त्यांना पुढे आयुष्याबद्दल शुभेच्छा कर्मचारी श्री तुकाराम कुमटेकर आरेखक मला माहीत नसावेत. त्यांचं पद हे आरेखक म्हणून आपल्या विभागात त्यांनी काम केलेलं आहे. असे आरेखक श्री कुमटेकर साहेब तसेच आपल्या विभागाच्या मुख्य सहाय्यक वनसंरक्षक सौ वर्षा खरमाटे मॅडम तसेच वेळात वेळ काढून सेवानिवृत्तीनंतर आपण बरेच जण आपण आराम करायच्या विचारात असतो पण आमचे मार्गदर्शक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक म्हणजे श्री जळगावकर साहेब आपल्या कुटुंबासमोर आज या कार्यक्रमासाठी हजर झाले. याच्यापेक्षा मोठी पावती आपण मोठी नसावी. सन्मान हॉस्पिटल उपस्थित अधिकारी वर्ग तसेच क्षेत्रीय अधिकारी समोर उपस्थित कुटुंबातील प्रतिनिधी तसंच कार्यालयीन सहकारी आणि क्षेत्रीय अधिकारी तसंच माझ्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले जालगावकर साहेब. तर श्री जालगावकर साहेबांच्याविषयी प्रेम तर होतंच सर्वांविषयी आहेच. तर त्यांनी माझ्या या कार्यक्रमात येण्यासाठी जो वेळात वेळ काढला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच हे शासकीय सेवा ही प्रत्येकजण करतच आहोत आणि हा जो दिवस आहे हा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या जीवनशैलीमध्ये वाट्याला हा येतोच. निवृत्ती ही प्रत्येकालाच आहे. सेवा लागल्यानंतर शासकीय सेवा लागल्यानंतर निवृत्तीचा दिवस हा येतोच. तसंच आता माझ्या नियमनानुसार 31 ऑगस्ट हा सेवानिवृत्तीचा दिवस आहे. तर हे शासकीय काम करत असताना प्रत्येक वेळेस आलेले त्या वेळेस आता मी जवळजवळ 20 DCF त्यामध्ये 19 IFS होते. एक भावसेन म्हणजे निय पेटकर साहेब कैलासवासी ते विभागीय वनाधिकारी होते. त्यानंतर प्रभारी DCF 16 ACF त्यानंतर 10 हेड क्लार्क आणि 1 कार्यालय अधीक्षक आणि त्यानंतर 9 रेंजर सर्वे त्यातले 9 रेंजर सर्वे पगारे साहेब समोर. तर एवढ्या अधिकाऱ्यांच्या सोबत काम करताना वेगवेगळे अनुभव आहेत आणि हे काम करत असताना प्रत्येकाची अधिकाऱ्यांचं जे सांगणं असतं किंवा त्याबद्दल जी माहिती असते की ते सांगताना हे असं करायला पाहिजे थोडंसं जटिल पद्धतीने सांगायचा प्रयत्न नाही असं पाहिजे तसं नाही. परंतु तिथून केस तो कागद ती विषयाची फाईल जर तू अनुकरण केले अभ्यासली तर त्यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे हे आपल्याला कळून जातं. जर ती पहिल्यापासून वाचली असेल तर आणि त्यातलं नेमकं आपण समोरच्या अधिकाऱ्यांना काय प्रश्न विचारलेला आहे वरून अंतरागातून असो कोल्हापूरमध्ये असो किंवा नागपूरला पण ते कार्यालयाच्या कामकाजाचा भाग झाला. हे करत असताना प्रत्येकाने मी माझे सहकारी मागे बघायला असताना बऱ्याच वेळा सांगतो की जमिनीच्या विषयामध्ये वाचन महत्त्वाचं आहे. ह्या ज्या फाईल्स आहेत ह्या नुसत्या कपाटात आणि वाईटवर नाही त्याचं मनन पण करायला लागतं. एखादा विषय जर आला तर तो कसा आपल्याला त्यातून सोडवता येईल किंवा त्यातलं जे गांभीर्य आहे ते कसं म्हणजे जी मुद्देसूद माहिती आहे ती कशी देता येईल एवढ्यासाठी अभ्यास असणं गरजेचं आहे. तसंच म्हणून महसूल विभागातल्या प्रांत ऑफिसमध्ये आपले करप्ट सिनेही आलेले आहेत. तर ही महसूल विभागाकडच्या ज्या ज्या मिटिंग्स होतात उदाहरणार्थ कांदळवन असो FRAच्या असो पगुल्यातले डॉक्टर असो इव्हन आता नवीन सुरू झालेलं ते मोर्ले पारगड मोर्ले गावचे विषय डोंगरी शेतीचा संदर्भ असे काही वेगवेगळे काही विषय आहेत की ज्याच्यामध्ये गेली मी 37 वर्ष काम करून सुद्धा अजून त्याचा निपटारा काही झालेला नाही. बऱ्याच वेळा सांगतो मिटिंगवर होतात मंत्री पातळीवर होतात स्थानिक पातळीवर मंत्री आल्यावर होतात ते विषय घेतात
पण तेवढ्यापुरती ते तासभर 2 तासाचं त्या दिवसाचं वादळ असतं, नंतर मग वर्षभर त्या विषयाकडे पाठ पडणे आणि जेव्हा कधी असे विषय असतात तेव्हा प्रत्येकजण ते फाईल घेऊन पळापळी चालू असतात. पण म्हणून मुद्दा असं की त्यामधलं जे व्हायला पाहिजे, उदाहरणार्थ वनसंज्ञा, या जिल्ह्यातील वनसंज्ञा हा जो प्रकार म्हणजे वनसंज्ञा ही जी 1897ला निर्माण झाली, त्याने बरेच सामान्य शेतकरी भरडले गेले आणि अडीअडचणी की ज्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनी असून सुद्धा काही करता येत नाही. तसंच खाजगी वनांतर्गत ज्या जमिनी संपादन केलेल्या आहेत त्यानंतर त्या पुनर्स्थापित झालेल्या आहेत, त्या पुनर्स्थापित झालेल्या जमिनीमध्ये सेक्शन 24(2) जो आहे तो जर निरसित झाला तर त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळतो की कॉन्झर्वेशनचा प्रस्ताव करावा लागतो. परंतु ह्या ज्या काही जटिल बाबी आहेत ह्या शासनानं यांनी प्रत्येक वेळेस मिटिंगमध्ये आपण सांगतो की कर्मरद्द व्हायला हवं किंवा तशा संदर्भातलं विधेयक वगैरे मंजूर व्हायला पाहिजे. आता फार लांब प्रवास आहे तो, पण तो जर केला तर या जिल्हावासियांना त्याचा फायदा मिळू शकतो आणि त्याचं परत त्यांची जमीन स्वतःची असून नाही तर ती जी आहे त्याचा उपभोग घेता आला पाहिजे आणि तरच तो घेता येईल. काही शेतकऱ्यांना घरं वगैरे बांधायची असतात की त्यांना बांधायला मिळत नाही, आपण प्रत्येक वेळेस त्याला वनस्पती नाही म्हणून त्याला अडवतो. तर असं हे सेवा काळामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे काम करत असताना वेगवेगळे अनुभव आले. त्यात काही वेळेस कटू पण अनुभव आले. 2006-07मध्ये झुरमरे साहेबांमध्ये थोडासा त्यांचा गैरसमजातून थोडासा भाग निर्माण झाला, थोडंसं क्लेशामध्ये रूपांतर झालं, पण शेवटी त्यांना पण कळून चुकलं की आपण कुठेतरी ते चुकीच्या वर्णावर एखाद्याचं ऐकून त्या कर्मचाऱ्याला त्रास देतो. हे पण त्याच्यानंतर लक्षात आता वेळ निघून गेली होती. पण असे अधिकाऱ्यांकडे काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण हे काम करत असताना विशेषतः आता सर्वेशाखेकडे असलेले 2 माणसं लागले आणि पगार त्यांनी ते आत्मसात करावं. काही वेळी अडीअडचणीच्या वेळेस किंवा त्यांना जेव्हा काही अडचण असेल कामाच्या अनुषंगानं किंवा व्यवसाय हे कुठे आहे काय जर काही माहिती हवी असेल मला त्यांनी केव्हाही 24 तास माझं काय मोबाईल ऑन आहे, माझं दार उघडं आहे, जेवण वगैरे घ्यावं लागेल मॅडमची परामर्श पण घेईन आणि जे काय असेल ते जी काही सेवा देता येईल तसं माझ्या बाबतीत सोनवडकर साहेबांनी बरंच काही सांगितलेलं आहे, तसं श्रीसागर साहेबांनी पण सांगितलं, शिंदे साहेब. पण जे काही काम जे आहे प्रत्येकाने त्यामध्ये आपण निष्णात होणं गरजेचं आहे. त्या प्रत्येक विषयाचा जर ते मनापासून अभ्यास केला तरच त्या केसमध्ये आपल्याला काय बाबा आपल्याला करावं. आणि असतं 1-2 ओळीचं उत्तर, असतं 4 ओळीचं उत्तर, पण ते फार गेले 3-3 दिवस ते चालत तिकडे तो त्याच्यात ते बरोबर ह्याच्यात ते बरोबर असं प्रवास करत असतो. मग तो कुठेतरी योग्य दिशेला नेला पाहिजे आणि नेण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण त्यात शोधलं पाहिजे. आणि असं केलं तर तो कागद 3 दिवसाच्या आधी 3 तासात येतो आपल्या कार्यालयातून अधिकाऱ्यांच्या सहित बाहेर पडू शकतो. त्यांना पण सांगण्यासाठी कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांना पण शासन जी आर आपल्यालाच माहीत असलं तर आपण सांगू शकतो. तर ते माहीत म्हणून असणं गरजेचं आहे, ते माहीत करून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर असं हे काम करत असताना वेगवेगळे अनुभव येतात, परत सहकारी भेटतात, काही सहकारी येतात, सेवानिवृत्त झाले, काही स्वर्गवासी पण झाले. जे सगळे त्यावेळेचे तत्कालीन माडेश्वरराव साहेब, शेख साहेब ज्यांच्याकडे आम्ही काम केलं आणि त्यांनी आम्हाला आजचा हा जो दिवस आहे कामामधला आणि सेवानिवृत्त तो त्यांच्यामुळे मी आजपर्यंत येऊ शकलो. कारण माझं जेव्हा सेवेत आलं 85मध्ये फेब्रुवारी 85मध्ये मी सेवा प्रदान केली होती, हजर झालो होतो. तर अशा वेळेस त्या लोकांनी जे आम्हाला पैलू पाहिजे आमच्याकडून कामातील बोलण्याचे किंवा अधिकाऱ्यांशी बोलत संभाषण करत असताना कसा मुद्दा पटवून द्यायचा आपण किंवा दिला पाहिजे. आता त्यावेळेस 6-6 पानातले डिक्टेशन द्यायचे. तो दीर्घ कामाचा अनुभव अभ्यास असल्यामुळे थोडंफार काही गोष्टी आपण करू शकलो. असं प्रत्येकाला जमेल, प्रत्येकाने ते तसं करावं. असं मी पुन्हा नागरिकांना विनंती करतो की तुम्ही पण ते तसं करा. काय तुम्ही बाहेर तुमच्या गावात लांब आहे अमरावती गावी जाणार तुम्ही, पण जाण्याबरोबर हे सगळं शिकून घ्या अशी आमची विनंती राहील. तसंच या आजच्या माझ्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. तसंच सेवा करत असताना अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर संभाषण करत असताना कुठेतरी एखादा शब्द कमी जास्त जड स्वरूपात धाकट्या स्वरूपात आला असेल तर विचारलं गेलं असेल तर मला क्षमा करावी असं विनंतो. तसंच तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आणि कृपेनं आजचा हा दिवस आणि तसंच या सावंतवाडी संस्थांचं जे देवस्थान आहे पाटेश्वर त्याच्या आशीर्वादामुळे 37 वर्ष सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल त्या परमेश्वराचं मी ऋणी आहे. तसं ही सेवा करत असताना तुम्ही लोकांनी जे प्रेम दिलं तसेच तुम्ही लोकांनी सर्वांनी सहकार्य केलं. वेळेवर मला कधी सुट्टी हवी असेल किंवा वडील आजारी असताना होते अधिकाऱ्यांना सांगून जात होतो त्यावेळी सुद्धा मला मुभा दिली. त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. तसंच हॉस्पिटलवरील
उपस्थित आता आमचे जागोदर साहेब त्यांनी पण एकदा लांबून माझ्या प्रेमानंतर येऊन उपस्थिती दर्शवली. आणि दुसरी गोष्ट साहेबांच्या या थोड्याशा ओळखीतून म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नातून माझी जी पेन्शन आहे ती पण रिटायर होण्यामध्ये मंजूर पण होऊन आलेली आहे. प्रयत्नामध्ये ओळखीच्या ज्या भागी होत्या त्याचा वापर करून मला त्याच्यामध्ये मदत पण केली आणि त्यांच्या डोळ्यात मंजूर झाली असं मी म्हणतो. प्लस त्यामध्ये जी सेवा पुस्तकामध्ये जे काही बाबी लिहिलेल्या असतात ते जे काही आपलं वर्षभराचं जे त्याच्यामध्ये सेवेकाळातले जे कुठेही गाळगोळ नसल्यामुळे कॅश सर्व्हिस एकदम क्लिअर असल्यामुळे ते वेळेत मंजूर झालं. मंजूर होऊन ऑनलाईन कॅश पण झालं फायनलाइज म्हणून. तर अशी ही सेवा करताना आलेले अनुभव त्याचबरोबर ही सेवा करताना माझी सहकारी आमची मिसेस दीपाली, तर त्यानंतर माझी आई जिनं मला हे मुलाचं मार्गदर्शन केलं. बऱ्याच वेळा मी तिला सांगून तिकडे बऱ्याच वेळा कुटुंबियांच्या मध्ये सुद्धा कार्यक्रम असायचे तेव्हा मी जरा हाताळलं असं करत करत ते काम कार्यदिन कामकाज करत करत त्यांच्या समारंभाला पुतण्याची लग्न वगैरे होती स्वतः काही एक धार्मिक घरगुती कार्यक्रम असते त्याला पण मला कधीतरी वेळ झाला पण तरी त्यांनी मला कधी कोणी रागवले नाही. ते त्यांची नोकरी आहे ते नंतर असंच राहणार असं आमच्या आता बहिणी गेले. तर ते अशा प्रकारची फॅमिलीमध्ये सुद्धा मला फार मदत केलेली आहे आणि बऱ्याच गोष्टीत सर्वांनी तुम्हा सर्वांनी आणि कुटुंबियांनी सुद्धा मला मदत केली. तर आता हे असं हा दिवस तर प्रत्येकाच्या समोर आहे. तर आजच्या कार्यक्रमाला माझे उपस्थित राहिले मला सर्वांनी शुभाशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांना आभारी आहे. काही जर अडीअडचण असेल किंवा काहीतरी त्या विषयातून माहिती नाही किंवा कुठेतरी फाईल बाजूबाजूला होते किंवा सापडत नाही कुठे काय आहे मला विचारा मी जरूर तुम्हाला सांगायचं मदत करेन. एवढं समोर मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.